म्हणजे नवज्योत धुळप ऑन स्ट्राईक. पाहूया आपल्या संघासाठी काय करतोय नवज्योत धुळप ऑन स्ट्राईक. विकेटचा मारा करेल. पहिला चेंडू हवे ते षटकारासाठी गेलेला पण डिक्लेअर झोन मध्ये जातोय 2 धावांसाठी. तर अजून एक बक्षिसाचा इथे पाऊस पडतोय नवज्योत धुळप यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 1001 रुपयाचं पारितोषिक मोडक यांच्याकडून. प्रत्येक षटकाराला 500 रुपयाचं पारितोषिक आहे नवज्योत यांना प्रथमेश मोडक यांच्याकडून. पण नवज्योत धुळप यांना आता तंबूत परतावं लागेल. सगळे बक्षीस वाया कॅन्सिल. जेवण 5 वाजता आहे. हे जेवण 5 वाजता आहे. जेवून जावा. रिवार हिरोचा हिरो तंबूत परततोय तो म्हणजे नवज्योत धुळप. हार्ड लक. आणि त्याची जागा घ्यायला येतो तो म्हणजे अभि. हॅलो. आणि उत्कृष्ट पद्धतीने चढवला चेंडू. चेंडू जाईल का? बाउंड्री. आणि पंचांचा निर्णय. हॅलो हॅलो. पंचांचा निर्णय इथे येतोय 4 धावसंख्येसाठी. टीमची तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 22. तिथे बसलेले फलंदाज बाउंड्री रेषेच्या बाहेर बसायचंय तुम्हाला. आयुष 11 बाउंड्री रेषे बाहेर बसायचंय कृपया करून विनंती असेल. तिथे बसलेले झाडाखाली सगळे बाउंड्री रेषे बाहेर बसा. पिंट्या 3 चेंडू आणि तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते 22. 3 चेंडू 22 आणि हा चेंडू सरळ जाईल का? आणि इथे मात्र झेल बाद झालाय. झेल सुटली आणि 2 धावसंख्या वेगाने पूर्ण करतोय. टीमची तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 24. टीमची तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते 24. 4 चेंडू आणि 24 धावसंख्या. पाचवा चेंडू टाकायला मार्ग तो म्हणजे मंगेश. टीमची तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते 24. जिने स्ट्राईकवर. आणि हा चेंडू सरळ यष्टीरक्षकाच्या हातात आणि पंचांचा निर्णय वाईड बॉल. वाईड आहे. ह्या चेंडूवरती जर षटकार येतोय बारक्याकडनं 500 रुपये एका षटकारासाठी. मोडककडनं पण 500 रुपये आणि राजूकडनं 5 डझन पेटी आंब्याचे. 5वा चेंडू टाकायला मार्गस्थ आणि उत्कृष्ट पद्धतीने चढला चेंडू सरळ सीमा रेषे बाहेर जाईल. APL चा 3रा षटकार. हॅलो हॅलो. आणि इथे मात्र 1000 रुपये जमा करायचे. कमिटीकडे 1000 रुपये जमा करायचे. बारके यांच्याकडनं 500 रुपये आणि मोडक यांच्याकडनं 500 रुपये जमा करायचे. माझ्यावर मारून ठेवा. शेवटचा चेंडू आणि हा चेंडू सर हवे ते 1 धावसंख्या वेगाने पूर्ण करतोय. दुसरा होईल का? आणि दुसरा धावसंख्या वेगाने पूर्ण करतोय. 3रा देखील घेण्याचा जरा ट्राय असेल आणि इथे मात्र रन आउट होतोय. टीमची तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34.
टीमची तब्बल हे माझ्या नंबरवर मार. टीमची तब्बल धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजे 34. 9324 263. जर आयुष 11 ला जर हा सामना जिंकायचा असेल तर तब्बल चार चार हा. तो बोलतो दत्त दत्तप्रसाद इलेव्हनचा कप्तान पुष्कर शिवांस दोन्ही कप्तानांनी टॉससाठी मंडपामध्ये यायचं लगेच. दत्तप्रसाद टॉस विन झालेले आहेत. लवकरात लवकर आपला निर्णय कळवावा. ओमकार होदे लवकरात लवकर मंडपात या. ओमकार होदे लवकरात लवकर इकडे या. पाहूया सौरभचा पहिला चेंडू उत्कृष्टरित्या
पाहूया सौरभचा दुसरा चेंडू काय करू शकतो आपल्या टीमसाठी. सौरभचा 10-12 पावलांचा स्टार्ट. पाहूया दुसऱ्या बॉलवरती काय येत आहे. उत्कृष्टरित्या बॉल क्लिअर टाकलेला आहे. प्रशांत याला बॉल काही कळलेला नाही. पाहूया सौरभचा तिसरा चेंडू काय करू शकतो आपल्या टीमसाठी. हाही बॉल प्रशांतला काही समजलेला नाही. लगातार 2 डॉट, 3 बॉल, 1 धावसंख्या. सौरभची चांगली गोलंदाजी चाललेली आहे. बघूया सौरभचा चौथा बॉल उत्कृष्टरित्या. प्रशांतचा शॉट. पाहूया किती धावा येत आहेत. 1 धाव. 4 चेंडू 2 धावा दिलेल्या आहेत सौरभने. चेंडूला स्टार्ट. प्रशांतने उत्कृष्टरित्या असा 2 रनांचा शॉट मारलेला आहे. उत्कृष्ट झेल पकडलेला आहे. पहिली ओव्हर संपलेली आहे. धाव संख्या झालेली आहे 4. अठरा चेंडू मध्ये 31 धावसंख्येची गरज आहे मॅच जिंकण्यासाठी. कुशाळकर ग्राउंडच्या बाहेर या. ग्राउंडच्या बाहेर वा. बघूया प्रज्योत दादा उर्फ अभिनव का किंग. देखते अभी टीम के लिए कितना धावा देते हैं और कितना बॉल डाल रहे हैं. पहिलाच उत्कृष्ट चेंडू असा टाकलेला आहे. बॉलिंगची गती, बॉलिंगची लेन. प्रज्योत उत्कृष्ट अशा रीत्या बॉलिंग टाकत आहे. आपल्या प्रज्योतचा दुसरा चेंडू पाहूया किती धावा देतोय. ओ मिडलँड वाला अगेन. बहुत बढ़िया. प्रज्योतचा दुसराही चेंडू उत्कृष्टरित्या. या गोलंदाजाकडून शिकावं बॉलिंग कशी टाकावी, कोणत्या लेंथला टाकावी. एक नंबर बॉलर. प्रज्योतचा तिसराही चेंडू उत्कृष्ट. आणि टीम ही बॉलरला कशी प्रोत्साहन करते. बॉलर त्या रीतीने गोलंदाजी करतोय आपल्या टीमसाठी, मॅच जिंकवण्यासाठी. ओ डॉट बॉल. वाईड बॉल. प्रज्योत थोडा प्रेशर मध्ये. किशोर पवार. पाहूया प्रज्योतचा चौथा चेंडू काय करतोय आपल्या टीमसाठी.
ओ हो, उत्सुकता असा उडवलेला प्लेयर बॉल खाली आणि हा कॅच सोडलेला आहे. रनआउटचा चान्स पाहूया, रनआउट होतोय का. मोडक यांनी बॉल सोडलेला आहे. आपल्या टीमसाठी एक धाव दिलेली आहे. वाया धाव. वाया धाव म्हणजे 4 बॉल 8 धावसंख्या झालेली आहे. आयुष 11 पाहूया काय करतायत. उत्कृष्ट असा बॉल मारलाय पण झेल बाद. प्रज्योत यांनी उत्कृष्ट अशी बॉलिंग केलेली आहे आपल्या टीमसाठी. सुपला शॉट मारून आउट झालेला आहे आपला खेळाडूचं नाव अवी. सुपला शॉट. दुसऱ्या ओव्हरीचा शेवटचा चेंडू. प्रज्योत यांनी चांगलीशी अशी ओव्हर टाकलेली आहे. आता बॅटिंगसाठी तेजस मोरे. पाहूया आपल्या टीमसाठी काय करतायत. तेजस मोरे शांतीनगर विद्यालयातले विद्यार्थी. पाहूया आपल्या टीमसाठी काय करतायत. उत्कृष्ट असा शॉट लेगच्या वरून मारलेला आहे. बघूया किती धावा येत आहेत या बॉल चेंडूवरती. 2 धावा कंप्लीट. बघूया तिसऱ्या धावेचा नाही प्रयत्न. ओव्हर समाप्त. प्रज्योत यांनी चांगली ओव्हर टाकलेली आहे. रन 2 ओव्हर 10 रन झालेले आहेत आणि टीमला जिंकण्यासाठी धावा हव्यात. 12 बॉल 25 धावांची गरज. राजू तावडे यांच्याकडून जर हा सामना जिंकला तर 1000 रुपयाचं पारितोषिक येत आहे. तेजसने चिरंजीवी सौभाग्य टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रेवंत 11 रेवार त्यांच्याकडून तिसरा बॉलर नितीन. अकरा बॉल मध्ये 24 रनांची गरज बॅटिंग या टीमला. पाहूया निलेशचा दुसरा चेंडू काय होतंय आणि या ठिकाणी उत्कृष्ट असा उडवलेला वानकडे स्टेमच्या बाहेर
षटकार. उत्कृष्ट असा बॉल मारलेला आहे. करू शकतोय. 2-4 पावलाचा रनअप आणि उत्कृष्ट शॉट. पुन्हा एकदा पुणे 6 स्टेडियमच्या बाहेर बॉल मारलेला आहे. षट स्टार्ट. पुन्हा एकदा उंच असा मारलेला आहे पण तो डिक्लेअर झोन मध्ये जात आहे. आठ चेंडू मध्ये 11 धावांची गरज. 8 चेंडू 11 धावा. प्रशांतची बॅटिंग पाहून तुम्हाला थोडी आनंद आला असेल. 2 बॉल 2 षटकार असे उत्कृष्ट त्याने मारलेले आहेत. 8 चेंडू 11 धावांची गरज. निलेश याचा 5वा बॉल. 10-15 पावलांचा स्टार्ट. पाहूया काय करू शकतोय. डॉट बॉल. उत्कृष्ट असा त्याने चेंडू बॅट्समनला गंडवलेला आहे. उत्कृष्ट असा बॉल टाकलेला आहे निलेश याने. पाहूया निलेश त्याच्या आवडीचा शेवटचा बॉल डॉट करतोय की धावा देऊ शकतोय. पाहूया निलेशचा 6वा चेंडू ओरीचा शेवटचा बॉल. उत्कृष्ट असा मारला होता पण पाहूया झेल होतोय का. आणि हा झेल विकेट. पाहूया गोलंदाजाचं नाव दिनेश. दिनेश आपल्या टीमसाठी मॅच जिंकून देतोय किंवा या ओव्हरीमध्ये किती धावा देतोय. सौरभ आपल्या टीमसाठी कडकडून एवढ्या उन्हामध्ये फिल्डिंग लावतोय. मास्टर माइंड ऑफ द सौरभ दिनेश. पाहूया दिनेशचा पहिला चेंडू. 2-4 पावलांचा स्टार्ट. पाहूया पहिला बॉल काय करतो बॅट्समन. नाईस स्ट्रोक. पाहूया या बॉलवरती किती रन येत आहेत. एका धावेवरती समाधान. दुसरा चेंडू रन आउट.
5 चेंडूमध्ये 10 धावांची गरज. पाहूया दिनेश याचा पुढचा चेंडू 5-6 पावलांचा स्टार्ट. पाहूया या चेंडूवर किती धावा येतात. उत्कृष्ट असा मारलेला चेंडू, पण बघूया या बॉलवरती विकेट येतोय आणि मोडक यांनी उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे. महेंद्रसिंग धोनी सारखा कॅच, उत्कृष्ट असा झेल. धनाजीराव, उत्कृष्ट असा झेल पकडलेला आहे तो मोडक सरांनी उर्फ प्रथमेश.
रेवार तिरोस संघ विजयी झालेला आहे आणि तो पोचलेला आहे उपांत्य फेरीमध्ये.